नमस्कार अमरावती. अमरावती शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे. जुन्या वादातून स्वाभिमान नगर परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या घटनेत रवी ईश्वर राजूरकर या तरुणाचा मृत्यू झाला असून घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 29 एप्रिल रोजी मृतक रवी राजूरकर याने आरोपीच्या मामाला मारहाण केली होती. याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी 10 मे रोजी सायंकाळच्या सुमारास रवीवर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र कोल्हापुरी गेट पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास सुरू केला आणि अकोली परिसरातून 2 आरोपींना ताब्यात घेतलाय. या कारवाईत स्वाभिमान नगरमध्ये राहणारा 25 वर्षीय आकाश जगन्नाथ खोरगडे आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. सध्या या खुनाचा प्रकरणाचा पुढील तपास कोल्हापुरी गेट पोलीस करत आहे. कोल्हापुरी गेट पुलिस स्टेशन के अंदर 156/2026 ये मर्डर का गुना दाखिल हुआ है। इसमें 10 तारीख यानी कल शाम को 5 से 5:30 के दरमियान आकाश खोरगड़े और कृष्णा कोचरे ये दोनों ने मिलके रविंद्र राजूरकर इसको काठी और कुछ इधर मारहाण करके उसका मर्डर किया है। दोनों आरोपी ताबे में हैं और गुना दाखिल हुआ है और तपास चालू है। हत्या का कारण क्या सामने आया? हत्या का कारण सामने ये आया है कि 29 अप्रैल को इस आरोपी आकाश खोरगरे के मामा इनको 3 आरोपी ने मारा था। उसमें रविंद्र राजूरकर एक आरोपी था, मनोज शिराळकर और प्रवीण शिराळकर। इनके खिलाफ कोल्हापुरी गेट पुलिस स्टेशन में एक दुखापत का गुना दाखिल है और उसमें वो मिले नहीं थे अटक होने के वास्ते, लेकिन ये आरोपी ने रविंद्र राजूरकर को उसी कारण मारहाण की और उसमें उसका मौत हो गई।